राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर आज मी बनवणार आहे कैरीचे पन्ह किंवा मग आमपन्ना किंवा मग कैरीचे सरबत. चला तर मग जास्त वेळ न वाया घालता आपण सरळ रेसिपी बघूया. तर इथे मी कुकरमध्ये एक कैरी घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून घेतली. आता त्यामध्ये पाणी टाकून घेते. तर इथे मला 2-3 ग्लासच सरबत बनवायचं आहे, म्हणून मी एकच कैरी घेतली आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त कैऱ्या घेऊ शकता. तर कैरी बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून छान 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्टीमध्ये कैरी छान शिजते. तर बघू शकता 2 शिट्ट्या झाल्या आहेत, पूर्ण वाफ जाऊ दिली. त्यानंतर कुकरचं झाकण उघडून घेतलं आणि बघू शकता तुम्ही मस्त कैरी अशी छान शिजलेली आहे. तर ही कैरी आता मी एका प्लेटमध्ये काढून हिला थोडी गार होऊ देते. तर बघू शकतात कैरी आता मस्त गार झालेली आहे. तर आता कैरी गार झाली, तुम्ही बघू शकतात की कैरी छान शिजली आहे, म्हणून ती आपोआप फुटलेली आहे. तर आता या कैरीतील गर काढून घ्यायचा आहे. जर कैरी छान शिजली तर त्यातील गरही लगेच सहज निघतो. ज्या प्रकारे आपण रस करताना आंब्यातील गर काढून घेतो, त्याच प्रकारे चम्मचने मस्त यातील गर काढून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकतात कैरी छान शिजलेली आहे, म्हणून मस्त याचा गर निघतोय. तर छान असं संपूर्ण गर आता मी या कैरीचा काढून घेते. तर इथे बघू शकतात तुम्ही मी पूर्ण कैरीचा गर मस्त काढून घेतलेला आहे. आता हा जो पल्प आहे, कैरीचा गर आहे, हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणून मी तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. त्यानंतर यामध्ये पुदिन्याची पानं टाकून घेतली, छान स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर यामध्ये मस्त भाजलेलं जिरं टाकून घेतलं. तर भाजलेलं जिरं खूप छान लागतं. त्यानंतर इथे मी 2 चम्मच साखर घालते आहे. तर ही कैरी खूप जास्त आंबट नाही, म्हणून मी फक्त 2 चम्मच साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कैरी किती आंबट आहे यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर इथे मी थोडंसं काळं मीठ घातलं आहे आणि आपलं साधं मीठ देखील घातलेलं आहे. तर साखर आणि मिठाचं प्रमाण हे आपण नंतर बघू शकतो. त्यानंतर आता इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे काळी मिरी पावडर नसेल तर तुम्ही काळी मिरी घातली तरी चालेल. तर हे मिक्सरमध्ये मी छान असं फिरवून घेतलं. बघू शकता तुम्ही पाणी न घालता छान फिरवलं गेलं आहे. मस्त बारीक अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता इथे तुम्हाला जर जिऱ्याचे आणि पुदिन्याचे थोडेफार असे चंक्स येतात, जिऱ्याचे जास्त चंक्स येतात, ते नको असेल, तुम्हाला एकदम चिकन असं सरबत हवं असेल तर तुम्ही ही गाळणीने गाळून घ्यायची ही प्युरी, मग याच्यात पाणी मिक्स करायचं. मला ते चंक्स आवडतात जिऱ्याचे, छान लागतात, दाताखाली येतात तेव्हा, म्हणून मी तसंच राहू दिलं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं. तर ते छान घोळवून त्यामधील जे मिश्रण आहे थोडंफार मिक्सरच्या भांड्याला लागलेलं तेही येऊन जातं. त्यानंतर जे अर्धा ग्लास पाणी राहिलं होतं तेही टाकून घेतलं. म्हणजे इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. तर छान असं थंडगार हे पाणी घेतलेलं आहे. तर पहिले 1 ग्लास पाण्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं. तर आता आधी मी हे छान मिक्स करून घेते. तर मस्त असं छान हे मिक्स करून घेतलं आहे. बघू शकतात तुम्ही मस्त असं मिक्स झालेलं आहे. यामध्ये अजून मी 1 ग्लास पाणी घालते आहे. तर मस्त थंडगार असं पाणी टाकून घ्यायचं. तर तुम्हाला जर घट्ट आवडत नसेल तुम्ही यामध्ये अजून 1 ग्लास पाणी घातलं तरी चालेल. तर आता हे छान मिक्स करून घेतलं, पण यामध्ये तरी थोडंसं एकजीव चांगलं झालेलं नाही, म्हणून या प्रकारे हँड विस्करने मी छान याला मिक्स करून घेते. तुम्ही हवं तर मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता किंवा मग या प्रकारे रही किंवा असं हँड विस्कर असेल त्याने हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि या स्टेजला तुम्ही त्याची टेस्ट बघू शकतात. मिठाचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये वाढवून घेऊ शकतात या स्टेजला. तर तुम्ही बघू शकतात मस्त असं हे सरबत आता एकजीव झालेलं आहे, छान मस्त तयार झालं आहे. तर तुम्हाला जर हे दाटसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून 1 ग्लास पाणी वाढवलं तरी चालेल. तर आता हे मी छान ग्लासमध्ये सर्व करून घेते. तर बघू शकतात मस्त असं सरबत तयार झालेलं आहे किंवा आंपणा तयार झालेला आहे. त्याला कलरही खूप छान आलेला आहे. पुदिन्यामुळेही चव तर येतेच, पण कलरसुद्धा खूप छान येतो. त्याचबरोबरीने जे भाजलेले जिऱ्याचे चंक्स आहेत ते पिताना दाताखाली खूप छान येतात आणि काळ्या मिरीचा फ्लेवरही खूप छान लागतो. आणि हे जे आंपणा आहे हे पचनासाठीही खूप चांगलं आहे. उन्हाळ्यामध्ये खूप छान आहे हे कैरीचं पन्ह पिणं. तर आता यामध्ये मस्त आईस क्यूब टाकून घेतले. तर 2 ग्लासमध्ये मस्त मी आईस क्यूब टाकून घेतले आहेत. आणि आता मस्त गार्निशिंगसाठी मस्त पुदिन्याची पानं टाकून घेते. तर बघू शकतात किती छान दिसतं आहे. आहा मस्तच. तर या उन्हाळ्यामध्ये नक्कीच या प्रकारे कैरीचं सरबत, कैरीचं पन्ह किंवा आमपन्ना हे बनवून बघा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या.
चला तर मग तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.